नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणीचा पदार्थ बटाट्याचा किस. त्यासाठी मी 2.5 किलो बटाटे घेतलेत आणि कडक असे घेतलेले आहेत. धुवून वगैरे घ्यायचे बटाटे. बटाट्याला माती असते. मी धुवून कपड्याने वगैरे पुसून घेतलेत. आता आपण याचे साली वगैरे काढून घेणार आहोत. आणि बटाट्याचा किस किंवा बटाट्याचा चिप्स पाडताना नेहमी आकाराने मोठे बटाटे घ्यायचे आणि प्लस पातळ सालीचे घ्यायचे आणि कडक असे घ्यायचे. म्हणजे चिप्स आणि किस छान पडतो. आता सगळे बटाट्याचे साली काढून मी पाण्यामध्ये टाकले होते आणि धुवून आणलेले आहेत. हे बघा 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा. टार्च असतो बटाट्यांना, त्यामुळे धुवून घ्यायचं. आता आपण किसणीने किसणार आहोत. तर मोठ्या साईजच्या किसणीने किसून घ्यायचं. या साईजच्या किसणीने किसून घेते, म्हणजे बटाट्याचे किस आपले छान मोठे मोठे असे पडतात. आता किसताना बटाटा नेहमी उभा धरायचा आणि एका डायरेक्शनमध्येच फिरवायचा आहे. वर खाली बटाटा असा करत किसायचं नाही आहे, एका डायरेक्शनमध्येच फिरवायचा. हे बघा किती मोठे मोठे पडलेले आहेत. आता एका साईडला मी पाणी घेतलेलं आहे, गार पाणी घेतले. त्याच्यामध्ये लगेच किसून झाला की बटाटा आपण टाकून घेणार आहोत. आता हे सर्व बटाटा मी किसून घेते. आधी सर्व बटाटा किसून झाला आपला. आता पाण्यात टाकून घेऊया. किती मोठे मोठे असे पडलेले आहेत. असे मी सर्व बटाटे जेवढे 2.5 किलोचे आहेत तेवढे किसून घेते आणि 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं. जेवढं धुवाल ना बटाटे, किस म्हणा चिप्स म्हणा, लाल अजिबात होत नाहीत. त्यामुळं धुणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं 5-6 पाण्याने धुवून आणलेलं आहे. हे बघा किती मोठे मोठे असे किस पडलेलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातसुद्धा मी गार पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बटाट्याचं किस आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ही प्रोसेस मी रात्री करते. तर त्याच्यामध्ये आता तुरटीचा खडा 4-5 वेळा असा फिरवायचा. आता आपल्याला सकाळी शिजवून घ्यायचं आहे हे बटाट्याचं किस. 4-5 वेळा व्यवस्थित फिरवायचा, म्हणजे आपले बटाट्याचा किस पांढरा पडतो सकाळी. आता अजून एकदा धुवून घ्यायचं आणि एका साईडला मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. बऱ्यापैकी पाणी टाकायचं. आता 2.5 किलो बटाटा आहे, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये शिजवणार आहे. 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि असे उन्हाळी वाळवणीचे पदार्थ करायचे म्हटलं की आपण 2-2, 3-3 किलोचे करतो. त्यामुळं हे असे मोठे मोठे जर्मलची पातेली हवेत, म्हणजे आपल्याला शिजवता पण छान येतं. एका वेळेस 2-2, 3-3 किलो शिजवता येतं. स्टीलच्या पातेल्यामध्ये करायचं म्हटलं की मग ते तळ लागण्याची शक्यता असते. हो का, पहिली बॅच टाकलेली आहे आपण. 2च मिनटं ठेवायचं, लगेच काढायचं आहे. तर मी चाळणीमध्ये काढून घेते. तुम्ही टोपलीमध्ये सुद्धा काढू शकता. पाणी फक्त निथळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी पण छान गरम झालेलं आहे, त्यामुळे लगेच बटाटा शिजलेला आहे. आता दुसरी बॅच टाकतोय, तर सेमच करायचं. 1.5 चमचा मीठ टाकतोय. तर आता दुसरी बॅच टाकतोय बटाट्याच्या किस. पहिले आपण शिजवून घेतलेलं ते थंड झालेलं आहे आणि दुसरी पण आपली व्यवस्थित शिजली असणार आहे, शिजलेली आहे. आता ही सुद्धा आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. आणि पूर्ण थंड झालं की मग टेरेसवर टाकणार आहोत आपण. हे बघा गरम आहे आत्ता सध्याला. आता पूर्ण थंड झालं की मग टेरेसवर टाकायला जाऊ. तर मी टेरेसवर मी बेडशीट हातरले, त्याच्यावर प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्याच्यावर असं पसरून टाकायचे. बटाटा किस म्हणा चिप्स म्हणा आपण असे पसरून टाकायचे, एकदम नाही टाकायचे. 2 दिवसानंतर मी खाली आणलेला आहे. हो का, किती मस्त असे वाळून झालेत आणि पांढरं शुभ्र झालेले आहे बटाट्याचा किस. आता आपण तळून घेणार आहोत. तयार झालेले आहेत किस. आपण ह्याच्यावर तिखट मीठ टाकून खूप छान लागतं ते, किंवा शेंगदाणे वगैरे टाकायचे, छान लागतात. पांढरा शुभ्र असा किस तयार झालेला आहे. तयार झालेले आहे बघ, किती पांढरे असे झालेले आहेत. तयार झालेला आहे उन्हाळी वाळवणीचा पदार्थ बटाट्याचा किस. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. किती मोठा असा किस पडलेला आहे बघा ना. हे बघा
आणि पांढरा शुभ्र पण झालेला आहे. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.